नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत SIP म्हणजे काय। हा तोच शब्द आहे जो आपण वारंवार ऐकतो। SIP सुरू करा, SIP मध्ये गुंतवणूक करा, पण खरंच SIP म्हणजे काय असतं आणि त्यातून कसा फायदा होतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि मराठीत सांगायचं झालं तर नियमित गुंतवणुकीची योजना। म्हणजेच मोठी रक्कम एकदम न गुंतवता आपण काय करतो, दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतो। उदाहरणार्थ 500, 1000 किंवा 5000 अगदी तुमच्या सोयीप्रमाणे। समजा तुम्ही महिन्याला 1000 रुपये गुंतवणूक करत आहात चांगल्या इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये। आता शेअर बाजार काय होतो, वर खाली होत असतो। कधी फंडाची किंमत जास्त होते तर कधी कमी होते, पण SIP मुळे काय होतं, प्रत्येक महिन्याला तुम्ही नियमित गुंतवणूक करता, त्यामुळे किंमत जास्त असताना काय होतं, युनिट्स कमी मिळतात आणि किंमत कमी असताना युनिट्स जास्त मिळतात आणि यालाच रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणजेच सरासरी किमतीचा फायदा असं म्हणतात। SIPचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे डिसिप्लिन। आपण नेहमी म्हणतो पैसे वाचत नाहीत, पण SIP मुळे काय होतं, बचत आपोआप होते। कारण एकदा ऑटो पे सेट केलं की प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यातून ती रक्कम म्युच्युअल फंडमध्ये आपोआप गुंतवली जाते। त्यानंतर दुसरा मोठा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगची जादू, म्हणजेच व्याजावर व्याज मिळतं। उदाहरणार्थ तुम्ही दर महिन्याला 1000 रुपयाची SIP सुरू केली आणि दरवर्षी 12% तुम्हाला परतावा मिळाला, म्हणजे रिटर्न्स मिळाले, तर 10 वर्षांनी तुमच्या हातामध्ये जवळपास 2,30,000 रुपये इतके पैसे येतील। आणि जर हीच गुंतवणूक 20 वर्षे तुम्ही चालू ठेवली तर ती रक्कम 10 लाख रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते। हीच SIPची जादू आहे। SIPचा आणखी एक फायदा म्हणजे रिस्क कमी, म्हणजेच जोखीम कमी असते। शेअर बाजार नेहमी वर खाली होतो, पण SIP मुळे काय होतं, लॉंग टर्ममध्ये म्हणजेच दीर्घकाळामध्ये सरासरी परतावा आपला स्थिर राहतो, त्यामुळे जोखीम कमी होते आणि तुमचं दीर्घकालीन लक्ष जसं की घर घेणं, मुलांचं शिक्षण करणं, त्यानंतर रिटायरमेंट, ह्या गोष्टी सहज पूर्ण होतात। त्यानंतर प्रश्न असा आहे की SIP कोण सुरू करू शकतो, तर उत्तर अगदी सोपं आहे। जो कोणी बचत करतो तो SIP सुरू करू शकतो। तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरीला असाल किंवा व्यवसाय करत असाल, दर महिन्याला फक्त 500 रुपयांपासून सुद्धा तुम्ही SIPला सुरुवात करू शकता। तर लक्षात ठेवा, मार्केट टायमिंगपेक्षा टाइम इन द मार्केट महत्त्वाचं असतं। लवकर सुरुवात करा, नियमित गुंतवणूक करा आणि दीर्घकाळ थांबा, म्हणजेच लॉंग टर्म थांबा। SIP म्हणजे तुमच्या छोट्या छोट्या रकमेचं मोठं भविष्य। तर ही होती SIP म्हणजे काय या विषयाची सविस्तर माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।